जब्बार पटेलांनी बाबासाहेबांवर सिनेमा केला. तो सिनेमा खूप चांगला झाला न झाला हा मुद्दा वेगळा. मामुटीला भूमिका केली. मगाशी तुमच्या व्यक्तिमत्वाचा उल्लेख झाला. मामुटीला विचारलं की म्हणजे बाबासाहेबांचा रोल करताना कसं वाटलं. म्हटलं मी एवढ्या भूमिका केल्या पण एवढा अवघड रोल, अवघड भूमिका दुसरी कुठलीच नव्हती. तो असं म्हणाला, मामुटी असं म्हणाला, म्हणजे मी सगळं आणू शकतो, बाबासाहेबांच्या डोळ्यातली स्वप्न कशी आणू शकतो. त्या माणसाच्या डोळ्यामध्ये एवढी स्वप्न दिसतात म्हणजे प्रत्येक वेळी की मला काहीतरी करायचं आहे. तो रोल केला, सगळं झालं. ब्राझीलमध्ये हा सिनेमा रिलीज झाला एका फिल्म फेस्टिवलमध्ये आणि जब्बार पटेल स्वतः गेलेले होते. तर ती चित्रपट समीक्षक महिला असेल ब्राझीलची, ती पुढे बसलेले होते. तिने सिनेमा, ब्राझीलच्या लोकांचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांना इंग्रजी पण फारसं काही कळत नाही, हिंदी मराठीचा काही मुद्दाच नाही आहे. तिला काहीतरी कळालं, काहीतरी भव्य सिनेमा आहे. सिनेमा झाल्यानंतर बाहेर ते जब्बार पटेलांना भेटली. म्हणजे तुम्ही दिग्दर्शक का विकास, तुम्ही दिग्दर्शक का. म्हणे हो मीच दिग्दर्शक आहे. जब्बार म्हटलंय. हो म्हणे तुम्ही किती कल्पक आहात, तुम्ही किती इनोव्हेटिव्ह आहात, तुम्ही अशी व्यक्तिरेखा कल्पनेनं रेखाटली आहे याची कल्पनाही आम्ही करू शकत नाही. जब्बार म्हणे एक्सक्यूज मी, ही काल्पनिक वगैरे व्यक्तिरेखा नाही आहे, हा खराखोरा माणूस आहे. हा खराखोरा माणूस आमच्या देशामध्ये जन्मला, त्यानं आम्हाला नवा जन्म दिला. म्हणजे खराखोरा माणूस. माया ती बाई पाया पडली आणि ती असं म्हणाली की जगाच्या इतिहासामध्ये मी अनेक महापुरुष पाहिले पण हा एकमेव महापुरुष आहे ज्याने त्याच्या एकाच हयातीमध्ये एक राज्यघटना जाळली, मनुस्मृती नावाची, आणि त्याच हयातीमध्ये दुसरी राज्यघटना दिली, संविधान नावाचं.